हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो गाईज, आज खूप स्पेशल डे आहे, तुम्हाला पुढे कळेलच. आणि ज्यांनी इन्स्टावर बघितलं त्यांना ऑलरेडी माहिती आहे. सो मस्तपैकी सकाळी सकाळी रेडी वगैरे झालो आणि मस्तपैकी आपली दिवसाची सुरुवात आपल्या चहाने गेली. मस्तपैकी बाहेर मोसम पण थंड होता आणि मस्त बेडरूममधनं बेड टी घेत दिवसाची सुरुवात केली. आणि जसं मी रेडी होऊन बाहेर आलो तेव्हा हे बघा, आमची स्नोई त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जाऊन बसली होती आणि एकदम फ्रीज झाली होती, हालतच नव्हती. ती काही पण करते. आणि त्याच्यानंतर थोडेसे नेल्स वगैरे कट करून घेतले, बिकॉज थोडेसे हायजीन मेंटेन करत होतो. आणि मग तिकडे आपले दोन छोटू झोपले होते, एक इखेड आणि एक ब्लॅक क्रेटाजवळ. दोन्ही क्यूट वाटत होते. मग त्याच्यानंतर मस्तपैकी नाश्ता वगैरे केला. आज उपमा होता, सो मस्तपैकी उपमा वगैरे खाऊन घेतला. मग त्याच्यानंतर निघालो मी बाहेर जायला. आणि मग इथं गौमाताचं दर्शन घ्यायला आलो होतो. काही काम होतं म्हणून मग तिथेच दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग प्रीतीचे परत खायचा टाईम झाला होता म्हणून तिला पेट्रोल पंपवर घेऊन आलो होतो. मग टँक फुल केला आणि मग निघालो मी ऑफिसला. आणि हवा वगैरे पण भरून घेतली, कमी झाली होती. मस्तपैकी निघालो ऑफिसला जायला. 10:46 झाले होते. सो पोचलो ऑफिसला 5-10 मिनटातच. बट हा व्ह्यू गाडी चालवताना जी मजा येते ना, ती कुठेच नाही येत. इट इज द बेस्ट फिलिंग. त्याच्यानंतर मग संध्याकाळी थोडे कॉल वगैरे घेतले, थोडंसं एग वगैरे खाल्लं. मग संध्याकाळी कॉफी ब्रेक झाला, मग कॉफी वगैरे पिली आणि थोडेसे काम चालू होते. सो मग फटाफट सगळे कामं वगैरे लिपटवले. आणि मग संध्याकाळी होता मॉमचा बड्डे गाईज. सो माझ्या मॉमचा बड्डे होता आज. सो म्हणून मग आम्ही तिकडे आलो होतो मस्तपैकी पावभाजी आणि चायनीज वगैरे खायला. आणि मॉमचा जो केक होता त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिला म्हणून मी असा त्याचा टाकला. सो हा मस्त केक मी तेजस्वी केक्सकडनं ऑर्डर केला. आणि याच्यामध्ये बघू शकता की ते मस्त व्हाईट आणि ब्लॅक फॉरेस्टचा केक कॉम्बिनेशन आहे. आणि याच्यावरती सगळे कोट्स लिहिलेत जे मम्मी मला ओरडते, घरातले कामं नाही करत काय रे, कोणत्या मुलीशी बोलते. जेव्हा माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत बोलत होता, तुझं लग्न झाल्यावर तुला कळेल, तुला मुलगी होईल तेव्हा कळेल, कुठे आहे लवकर घरी आहे, सारखा फोनमध्ये डोकं घालून नको बसू. आणि हे ब्युटिफुल रोजेस आणि आईचा लाटणं घेऊन जो फोटो एकदम भारी दिसतोय. आणि मग फायनली घरी आलो, मम्मीचा केक कटिंग केलं. आणि मग मस्तपैकी थोडेसे व्हिडिओज फोटोज वगैरे बनवले आणि हॅपी बर्थडेचं सॉन्ग म्हटलं. मग मम्मीने सगळ्यांना केक खायला घातला, मला, डॅडला आणि स्नोईला. सो स्नोईला आत ठेवलं होतं बिकॉज तिला केक अलाउड नाही आहे. सो मग त्याच्यानंतर मस्तपैकी झोप आले होते. मग व्लॉग वगैरे एडिट केला. मग सो भेटला आता न्यू व्लॉगमध्ये उद्या. सो तुम्हाला केक कसा वाटला ते नक्की सांगा. आणि यू कॅन फॉलो हर ऑन इंस्टाग्राम. सो बाय.